धुळ्यात भाजपाचे 63 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल, उत्सुकता वाढवीत शेवटच्या क्षणी दिले एबी फॉर्म। धनगर समाजाला एसटी आरक्षणासाठी 21 जानेवारीला मुंबईत करणार आंदोलन, दीपक बोराडे। जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हा मराठी भाषा समितीची बैठक संपन्न। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाश्री पुरस्कार प्राप्त मनोज गर्दे यांचा धनगर समाजातर्फे सत्कार। धुळे मनपा निवडणुकीसाठी 30 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत भाजपासह शिंदे सेना, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, उभाठा शिवसेना, MIM, बसपा, वंचित बहुजन आघाडी या पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। जुनी मनपा आवारात अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांसह समर्थकांनी मोठी गर्दी केली होती। उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या एबी फॉर्मची सर्वाधिक आणि शेवटपर्यंत चर्चा होती। दरम्यान दिवसभर उमेदवारी जाहीर होण्यासह अर्ज दाखल करण्याबाबत अनेक रंजक किस्से ऐकायला मिळत होते। त्यात कुणाचे तिकीट कापले, कुणाला दिले, कुणी तिकिटासाठी काय प्रयत्न केले, कुणाचे फंडे यशस्वी झाले याबाबत एकापेक्षा एक चर्चा रंगविल्या जात होत्या। दरम्यान भारतीय जनता पक्षाने धुळे महापालिकेच्या 74 पैकी 63 जागी 31 पुरुष तर 32 महिला उमेदवार निश्चित करून त्यांचे अर्ज दाखल करण्यात आले। धुळे महापालिका निवडणुकीसाठी सर्वात जास्त 550 इच्छुक उमेदवार भाजपाकडे होते। त्यामुळे उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच भारतीय जनता पक्षामध्ये सुरू होती। पक्षाकडून उमेदवार निश्चित करून घोषणा करण्यात कमालीची गुप्तता पाळण्यात आली। अखेरच्या क्षणापर्यंत भाजपाची उमेदवारी कोणाला हे अनेक प्रभागांमध्ये स्पष्ट झालेलं नव्हतं। भाजपाने उमेदवारी दाखल करण्यास सांगितलेल्या एकाही उमेदवाराला पक्षाचा एबी फॉर्म दिलेला नव्हता। त्यामुळे त्या सर्वांनी एबी फॉर्मशिवायच अर्ज दाखल केले। अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणाला भारतीय जनता पक्षाकडून 63 उमेदवार निश्चित करीत त्यांचे एबी फॉर्म RO ऑफिस अर्थात अर्ज स्वीकृतीसाठी नेमलेल्या 6 केंद्रांवर पाठविण्यात आले। अधिकाऱ्यांना हे फॉर्म भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सोपविले। भाजपाप्रमाणेच शिवसेना शिंदे गटातर्फे देखील आपल्या उमेदवारांचे एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हाती अखेरच्या क्षणी देण्यात आले। भाजपातर्फे प्रभाग क्रमांक 1 मधून ललित गंगाधर माळी, उज्ज्वला रणजित भोसले, योगिता संजय कुटे, सुभाष सुखलाल जगताप, प्रभाग क्रमांक 2 मधून कविता शरद सोनवणे, निशा सुशीलकुमार महाजन, प्रभावती विलास शिंदे, सुनील वसंतराव सोनार, प्रभाग क्रमांक 3 मधून शोभा संजय भील, मिनल आकाश परदेशी, युवराज लक्ष्मण चौधरी, देवेंद्र चंद्रकांत सोनार, प्रभाग क्रमांक 4 मधून वैष्णवी हेमंत गीते, लोंढे संगीता मोहन, प्रभाग क्रमांक 5 मधून नागसेन बोरसे, संध्या सागर कांबळे, प्रतिभा चौधरी, कृपेश नांद्रे, प्रभाग क्रमांक 6 मधून वैभवी दुसाने, कमलेश देवरे, भगवान गवळी, ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील, प्रभाग क्रमांक 7 मधून वंदना भामरे, रंगा ठाकरे, विजय देवरे, प्रभाग क्रमांक 8 मधून योगेश यशवंत इशी, रेखा नंदू सोनवणे, उज्ज्वला अनिल ठाकरे, निलेश चंद्रकांत नेमाने, प्रभाग क्रमांक 9 मधून पूनम जितेंद्र शिरसाट, प्रदीप पुरंदास बैरागी, लताबाई यशवंत सोनार, संजय सुधाकर जाधव, प्रभाग क्रमांक 10 मधून सुनील तुळशीराम बैसाने, अनिल पाटील, किरण राजेश कुलेवार, ललित विरभान आरुजा, प्रभाग क्रमांक 11 मधून रोहित भानुदास चांदोडे, मायादेवी महादेव परदेशी, कल्पना सुनील महाले, चेतन संजय गवळी, प्रभाग क्रमांक 12 मधून हिरामन विठ्ठल गवळी, जयश्री कमलाकर अहिरराव, शीतल राहुल वाघ, प्रतीक प्रदीप करपे, प्रभाग क्रमांक 13 मधून प्रमोद धोंडू चौधरी, पूजा मांगीलाल सरग, सोनाली विक्रम गोयल, दिलीप मोतीराम साळवे, प्रभाग क्रमांक 17 मधून शीतल नवले, अमोल मासुळे, सुरेखा उगले, सुनंदा माळी यांची उमेदवारी दाखल करण्यात आली आहे। संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी आणि आपल्या उमेदवारांसमोर विरोधकांनी प्रबळ उमेदवार देऊ नये म्हणून भाजपाकडून सुरू असलेल्या या खेळीचा हवा तसा परिणाम दिसतो काय, हे अर्ज छाननी प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार असून प्रमुख लढतींचं चित्र माघारीनंतर स्पष्ट होणार आहे। दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 30 जानेवारी रोजी भाजपा व्यतिरिक्त शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष,
उभाटा शिवसेना, MIM, बसपा, वंचित बहुजन आघाडी या पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी देखील आपल्या समर्थकांना सोबत नेत उमेदवारी अर्ज दाखल केले. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. संविधानानुसार राज्यातील दुसऱ्या आणि देशातील प्रथम क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाला ST प्रवर्गात आरक्षण आहे. परंतु गेल्या 8 दशकांपासून समाजाला या आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं आहे. आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी अनेकांनी बलिदान दिलं. शेकडो समाजबांधवांनी उपोषण केलं. हजारोंनी केसेस अंगावर घेतल्या. परंतु सरकार लक्ष देत नाही. सरकारला जागे करण्यासाठी आणि हक्काच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी व्हाव्या यासाठी आझाद मैदानावर एळकोटचा एल्गार करीत राज्यभरातील मल्हार मावळे, देवी अहिल्याच्या लेकी आपल्या लेकराबाळांसह विद्यार्थी गणवेशात आंदोलन करणार असल्याची माहिती धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी दिली. धनगर समाजाच्या ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सुरू असलेला संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून पक्षीय मतभेद विसरून सर्व नेत्यांनी, समाजसेवकांनी एकत्र येऊन आंदोलनाचा लढा यशस्वी करावा असं आवाहनही बोराडे यांनी केलं. शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात बोराडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं की या लढ्यात समाजाने मोठ्या संख्येनं सहभागी होण्यासाठी राज्यभर दौरे सुरू केले असून आज धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. धनगर समाजाला ST आरक्षण मिळावं यासाठी 8 दशकांपासून लढा सुरू आहे. सन 2014 बारामती येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता आल्यानंतर धनगर समाजाला ST आरक्षणाच्या अंमलबजावणीचं आश्वासन दिलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आरक्षणाचा शब्द दिला होता. परंतु गेल्या 11 वर्षांपासून सरकारला धनगर समाजाच्या आरक्षणाचा विसर पडलाय. राज्यात 2 कोटी तर देशात 20 ते 25 कोटी धनगर समाज आहे. पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही भाजपाला साथ दिली. भाजपा आज केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे. सत्तेत आणण्यासाठी धनगर समाजाने केलेले उपकार भाजपा विसरलेला दिसतो. भाजपाला समाजाच्या उपकारांची जाण नाही. त्यामुळे मताधिकाराचा वापर करून आम्ही सरकारला सत्तेतून बेदखल करू. ST आरक्षण सर्टिफिकेट नाही तर मतदान नाही अशी आमची भूमिका आहे. गेल्या 11 वर्षांपासून सरकार फसवणूक करीत आहे. त्यामुळे यापुढे फसवणूक सहन करणार नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळाले नाहीत. जालना जिल्ह्यात 2 ते 2.5 लाख धनगर समाज बांधव असताना नुकत्याच झालेल्या नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकांमध्ये एकही नगरसेवक पदासाठी उमेदवार धनगर समाजातून देण्यात आला नाही. जालन्याचा लढा हा ऐतिहासिक होता. आमची लढाई ही संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या हक्कासाठी आहे. मुंबईत 21 जानेवारीला आझाद मैदानावर आंदोलन केलं जाणार आहे. आमचे सर्व पक्षातील प्रतिनिधींना आवाहन आहे की समाजापेक्षा पक्ष मोठा नाही. त्यामुळे समाजासाठी प्रामाणिक राहा, आंदोलनात सहभागी व्हा असं आवाहनही बोराडे यांनी केलं. या पत्रकार परिषदेला त्यांच्यासोबत विठ्ठल मारनर, पंडित मदने, आप्पा खताळ, गोपाल माने, देविदास पाकळे, विनोद खेमनर, लखन गोराड, गणेश गर्दे, भगवान गर्दे, अशोक निळे, गुलाब सुपनर, सुनील परदेशी, सुभाष शिंदे आदी उपस्थित होते. गोपाल भाऊ, आप्पासाहेब खताळ, देविदास नाना पाकळे आणि सर्व बांधव, मी आपल्या सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या समाजाला आणि सरकारला हे आवाहन करतोय की आपण संविधानानुसार हा देश चालतो. त्या संविधानानुसार धनगर जमातीचा समावेश ST प्रवर्गामध्ये केलेला आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे अमृतरूपी आरक्षण धनगर जमातीच्या कल्याणासाठी दिलंय. परंतु इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं या घटनादत्त अधिकारापासून गेल्या 8 दशकांपासून धनगर जमातीला वंचित ठेवलंय. या राज्यातला 2 नंबरचा समाज, देशातला 1 नंबरचा समाज. परंतु या घटनादत्त अधिकाराची अंमलबजावणी न झाल्यामुळं या समाजाचं शब्दात वर्णन करता येत नाही, इतकं नुकसान झालं. हा धनगर जमातीच्या ST आरक्षण अंमलबजावणीचा लढा गेल्या कित्येक दशकांपासून सातत्यानं धनगर समाजाकडनं लढल्या जातोय. कित्येक बांधवांनी आमच्या या लढ्यासाठी आपलं बलिदान दिलं. शेकडो बांधवांनी माझ्यासारख्या आमरण उपोषण करून आपलं रक्त आटवलं, स्वतःचा जीव धोक्यात घातला. हजारो बांधवांवर आमच्या राज्यभरामध्ये गुन्हे दाखल आहेत.
समाजाचा किती वेळ आणि पैसा वाया गेला याचं शब्दात वर्णन करता येणार नाही, त्याचं कॅल्क्युलेशन करता येणार नाही. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे जिल्ह्यातील दुर्मिळ व ऐतिहासिक कागदपत्रे व जुने दस्तावेज कायमस्वरूपी जतन करण्यासाठी त्यांचे डिजिटायझेशन करणं आवश्यक आहे. तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावेत, असं आवाहन मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आयोजित जिल्हा मराठी भाषा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख, अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, उपजिल्हाधिकारी प्रशासन संदीप पाटील, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक प्रमोद पाटील, समिती सदस्य डॉक्टर दत्ता परदेशी, रोहिदास हाके, प्राध्यापक जसपाल सिंग सिसोदिया, राजवाडे संशोधन संस्थेचे संजय मुंदडा, श्रीपाद नांदेडकर, समर्थ वाग्देवता मंदिराचे प्राध्यापक देवेंद्र डोंगरे, कासवानी मराठी अभ्यास संस्थेच्या वैशाली सोनगिरे आदी उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे यांना भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे दिल्ली येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाश्री 2025 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या निमित्ताने त्यांचं सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांची पत्रकार परिषद धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झाली. या पत्रपरिषदेनंतर धनगर समाजातर्फे मनोज गर्दे यांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच पुढील समाजकार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे, विठ्ठल मारनर, पंडित मदने, आप्पा खताळ, गोपाल माने, देवीदास पाकळे, विनोद खेमनर, लखन गोराड, गणेश गर्दे, भगवान गर्दे, अशोक गिळे, गुलाब सुपनर, सुनील परदेशी, सुभाष शिंदे आदी उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.